इयत्ता 8वी सामान्य विज्ञान पाठ क्रमांक 11 मानवी शरीर व इंद्रिय संस्था. प्रस्तावना. थोडे आठवा. 1. इंद्रिये व इंद्रिय संस्था कशापासून बनलेली असतात? 2. मानवी शरीरामध्ये कोणकोणत्या इंद्रिय संस्था आहेत? मागील इयत्तेत आपण सजीवांची काही वैशिष्ट्ये, लक्षणे अभ्यासली आहेत. सजीवातील लक्षणे प्रकर्षाने दर्शवणाऱ्या सर्व जीवनावश्यक क्रियांना जीवन प्रक्रिया, लाईफ प्रोसेसेस असे म्हणतात. सांगा पाहू. 1. आपण गाढ झोपेत असताना शरीरामध्ये सुरू असलेली कार्ये कोणती? 2. आपल्या शरीरात कोणकोणत्या जीवनक्रिया सतत सुरू असतात? आपल्या शरीरात जीवनक्रिया सुरळीतपणे पार पडण्यासाठी अनेक इंद्रिये समूहाने काम करत असतात. ह्या जीवन प्रक्रियांचे वेगवेगळे टप्पे असतात. विशिष्ट टप्प्यांवर विशिष्ट इंद्रिये पद्धतशीरपणे काम पार पाडत असतात. ठराविक काम एकत्रितपणे करणाऱ्या इंद्रिय समूहाला इंद्रिय संस्था असे म्हणतात. आपल्या शरीरात पचन संस्था, श्वसन संस्था, रक्ताभिसरण संस्था, चेता संस्था, उत्सर्जन संस्था, प्रजनन संस्था, अस्थि संस्था, स्नायू संस्था अशा अनेक इंद्रिय संस्था कार्यरत असतात. श्वसन. थोडे आठवा. प्राण्यांच्या शरीरामध्ये श्वासोच्छ्वासाचे कार्य कोणकोणती इंद्रिये करतात? मानवी शरीरातील सर्व जीवन प्रक्रिया चालू राहण्यासाठी ऊर्जेची नितांत आवश्यकता असते. ऊर्जा निर्मिती पेशींमध्ये होते. त्यासाठी पेशींना विद्राव्य, अन्नघटक व ऑक्सिजनचा पुरवठा व्हावा लागतो. ही कामे श्वसन संस्था व रक्ताभिसरण संस्थामार्फत होतात. श्वसनाची प्रक्रिया पुढील 3 टप्प्यात होते. बहिःश्वसन, बाह्यश्वसन. अ. श्वास घेणे. नाकावाटे हवा आत घेतली जाते, तेथून ती श्वासनलिकेद्वारा दोन्ही फुफ्फुसात जाते. ब. उच्छ्वास, श्वास सोडणे. फुफ्फुसात घेतलेल्या हवेतील ऑक्सिजन रक्तात जातो. रक्त शरीरातील कार्बन डायऑक्साईड फुफ्फुसांकडे पोहोचवते व ती हवा उच्छ्वासावाटे बाहेर टाकली जाते. फुफ्फुसावाटे होणाऱ्या या 2 क्रियांना एकत्रितपणे बहिःश्वसन म्हणतात. अंतःश्वसन. शरीरातील सर्व पेशी आणि रक्त या दरम्यान होणाऱ्या वायूंच्या देवाणघेवाणीला अंतःश्वसन म्हणतात. रक्तातून पेशींमध्ये ऑक्सिजन जातो व पेशीतून रक्तामध्ये कार्बन डायऑक्साईड येतो. पेशी श्वसन. ऑक्सिजनमुळे पेशीतील ग्लुकोजसारख्या विद्राव्य घटकांचे मंद ज्वलन होऊन एटीपीच्या स्वरूपात ऊर्जा मोकळी होते. त्याचबरोबर कार्बन डायऑक्साईड व जलबाष्प हे निरुपयोगी पदार्थ तयार होतात. ह्या क्रियेला पेशी श्वसन असे म्हणतात. खालील समीकरणाच्या साहाय्याने पेशी श्वसन प्रक्रिया सारांश रूपाने मांडतात. C6H12O6 अधिक 6O2 बरोबर 6CO2 अधिक 6H2O अधिक ऊर्जा 38 ATP. जरा डोके चालवा. अमिबा, गांडूळ, झुरळ, वनस्पती, विविध जलचर प्राणी व पक्षी हे कशाच्या साहाय्याने श्वसन करतात त्याचा तक्ता तयार करा. विचार करा. इंधनाच्या ज्वलनातून उष्णतेबरोबरच ध्वनी व प्रकाश निर्मिती होते. ह्याच प्रकारे पेशीत अन्नघटकांचे ज्वलन होत असताना ध्वनी व प्रकाश निर्मिती होत असेल काय? श्वसन संस्था, रेस्पिरेटरी सिस्टीम. सांगा पाहू. 1. श्वसन संस्थेमध्ये कोणकोणत्या इंद्रियांचा समावेश होतो? 2.
जेवताना बोलू नये, असे का? 1. नाक, नोज. श्वसनक्रियेची व श्वसनसंस्थेची सुरुवात नाकापासून होते. नाकातील केसांच्या व चिकट पदार्थाच्या सहाय्याने हवा गाळून आत घेतली जाते. 2. घसा, फॅरिंग्स. घशापासून अन्ननलिका व श्वासनलिका सुरू होतात. श्वासनलिका अन्ननलिकेच्या पुढे असते. श्वासनलिकेच्या वरच्या बाजूस एक झाकण असते. अन्ननलिकेत अन्न जाताना या झाकणामुळे श्वासनलिका झाकली जाते. त्यामुळे श्वासनलिकेत बहुधा अन्नाचे कण शिरत नाहीत. इतर वेळी श्वासनलिका उघडी असते. यामुळे हवा घशातून श्वासनलिकेत जाते. 3. श्वासनलिका, ट्रॅकिया. श्वासनलिकेचा सुरुवातीचा भाग स्वरयंत्रामुळे फुगलेला असतो. छातीमध्ये श्वासनलिकेला 2 फाटे फुटतात. एक फाटा उजव्या फुफ्फुसाकडे व दुसरा डाव्या फुफ्फुसाकडे जातो. 4. फुफ्फुसे, लंग्स. छातीच्या पोकळीत हृदयाच्या डाव्या व उजव्या बाजूस एक फुफ्फुस असते. छातीच्या पोकळीचा बराचसा भाग फुफ्फुसांनी व्यापला असून हृदयाचा बराचसा पृष्ठभाग त्यांच्यामुळे झाकला जातो. प्रत्येक फुफ्फुसावर दुपदरी आवरण असते. त्यास फुफ्फुसावरण प्ल्युरा म्हणतात. फुफ्फुसे स्पंजाप्रमाणे स्थितिस्थापक असतात. फुफ्फुसे लहान लहान कप्प्यांनी बनलेली असतात. त्यांना वायुकोश म्हणतात. वायुकोशांच्या भोवती केशवाहिन्यांचे अत्यंत दाट जाळे असते. वायुकोशावरील आवरण अत्यंत झिरझिरीत असते. तसेच केशवाहिन्यांचे आवरणही फार पातळ असते. ह्या पातळ आवरणातून वायूची देवघेव सहज होऊ शकते. फुफ्फुसात असंख्य वायुकोश असल्यामुळे वायूंच्या देवघेवीसाठी फार विस्तृत पृष्ठभाग उपलब्ध होतो. फुफ्फुसांमध्ये होणारी वायूंची देवघेव. फुफ्फुसातील वायुकोशांभोवती रक्त वाहत असताना वायूंची सतत देवघेव चालू असते. रक्तातील तांबड्या पेशी आरबीसी मध्ये हिमोग्लोबिन हे लोहयुक्त प्रथिन असते. वायुकोशात आलेल्या हवेतील ऑक्सिजन हिमोग्लोबिन शोषून घेते. त्याचवेळी कार्बन डायऑक्साईड व जलबाष्प रक्तातून वायुकोशात जातात व तेथील हवेत मिसळतात. ऑक्सिजन रक्तात घेतला जातो. कार्बन डायऑक्साईड आणि जलबाष्प रक्तातून बाहेर काढले जाऊन उच्छ्वासावाटे बाहेर टाकले जातात. 5. श्वासपटल, डायफ्रॅगम. बरगड्यांनी बनलेल्या छातीच्या पिंजऱ्याच्या तळाशी एक स्नायूचा पडदा असतो. ह्या पडद्याला श्वासपटल म्हणतात. श्वासपटल हे उदरपोकळी व छातीची पोकळी, उरोपोकळी ह्यांच्या दरम्यान असते. बरगड्या किंचित वर उचलल्या जाणे आणि श्वासपटल खाली जाणे या दोन्ही क्रिया एकदम घडल्याने फुफ्फुसावरील दाब कमी होतो. त्यामुळे बाहेरील हवा नाकावटे फुफ्फुसांमध्ये जाते. बरगड्या मूळ जागी परत आल्या आणि श्वासपटल पुन्हा वर उचलले गेले की फुफ्फुसांवर दाब पडतो. त्यातील हवा नाकावटे बाहेर ढकलली जाते. श्वासपटल सतत वर आणि खाली होण्याची हालचाल श्वासोच्छ्वास घडण्यासाठी गरजेची असते. निरीक्षण करा व चर्चा करा. श्वसनक्रिया होताना छातीच्या पिंजऱ्याच्या खालील भागात होणाऱ्या हालचालींचे निरीक्षण करा व चर्चा करा. रक्ताभिसरण संस्था, ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम. थोडे आठवा. 1. रक्ताभिसरण म्हणजे काय? 2. रक्ताभिसरण संस्थेमध्ये कोणकोणत्या इंद्रियांचा समावेश होतो? शरीराच्या निरनिराळ्या अवयवांमध्ये पाणी, संप्रेरके, ऑक्सिजन, विद्राव्य अन्नघटक, टाकाऊ पदार्थ अशा विविध पदार्थांचे वहन रक्ताभिसरण संस्था करते. मानव आणि उच्चतर प्राण्यांमध्ये रक्ताभिसरणासाठी स्वतंत्र संस्था असते. रक्ताभिसरण संस्थेमध्ये हृदय, रक्तवाहिन्या आणि केशिकांचा समावेश होतो. हृदय, रचना व कार्ये.
छातीच्या पिंजऱ्यामध्ये जवळजवळ मध्यभागी हृदय असते. ते बरगड्यांमागे दोन्ही फुफ्फुसांच्या मध्ये आणि थोडेसे त्याच्या डाव्या बाजूला कललेले असते. आपल्या हृदयाचा आकार आपल्या मुठी एवढा असतो व वजन साधारणपणे 360 ग्रॅम असते. आपल्या हृदयाभोवती दुपदरी हृदयावरण असते. या हृदयावरणाच्या 2 थरांमध्ये एक द्रव पदार्थ असतो. त्यामुळे घर्षणापासून व धक्क्यांपासून हृदयाचे संरक्षण होते. मानवी हृदय हा एक स्नायुमय मासल अवयव आहे. हृदय हे हृदय स्नायूचे बनलेले असते. हृदय स्नायू अनैच्छिक असतात. त्यांचे आकुंचन व शिथिलीकरण एका निश्चित तालात होत असते. ह्यालाच हृदयाचे स्पंदन म्हणतात. हृदयाचे आतील उभ्या पडद्यामुळे डावे व उजवे असे 2 भाग पडतात. या भागांचे परत 2-2 कप्पे पडतात. अशा प्रकारे हृदयाचे 4 कप्पे असतात. वरच्या कप्प्यांना अलिंद तर खालील कप्प्यांना निलय असे म्हणतात. रक्तवाहिन्या, रचना व कार्ये. हृदयाची स्पंदने सतत चालू असते. त्यामुळे रक्तवाहिन्यात सतत रक्त फिरत राहते. रक्तवाहिन्या प्रामुख्याने 2 प्रकारच्या आहेत. रोहिणी किंवा धमन्या. हृदयापासून शरीराच्या वेगवेगळ्या भागांकडे रक्त नेणाऱ्या वाहिन्यांना धमन्या म्हणतात. धमन्या शरीरामध्ये खोलवर असतात. फुफ्फुस धमनी व्यतिरिक्त इतर सर्व धमन्या ऑक्सिजनयुक्त रक्त वाहून नेतात. धमन्यांची भित्तिका जाड असते. त्यांच्या पोकळीमध्ये झडपा नसतात. नीला, शिरा. शरीराच्या विविध भागांकडून हृदयाकडे रक्त वाहून नेणाऱ्या वाहिन्यांना नीला म्हणतात. फुफ्फुस शिरांव्यतिरिक्त उरलेल्या सर्व नीलांमधून विनाक्षजती कार्बन डायऑक्साईडयुक्त रक्त वाहून नेले जाते. बहुतेक नीला ह्या त्वचेलगतच असतात. ह्यांची भित्तिका पातळ असते. तसेच ह्यांच्या पोकळीमध्ये झडपा असतात. असे होऊन गेले. 1628 साली विल्यम हार्वे ह्या ब्रिटिश डॉक्टरने शरीरातील रक्ताभिसरण कसे होते ह्याचे वर्णन केले. आपले हृदय म्हणजे एक स्नायुमय पंप असून ह्या पंपाद्वारे आपल्या शरीरात रक्ताभिसरण केले जाते असा सिद्धांत मांडला. रक्तवाहिन्यांमधील झडपांचे काम कसे चालते हे हार्वे यांनी शोधून काढले. विचार करा, नीलांच्या पोकळीमध्ये झडपा कशासाठी असतात? त्या नसत्या तर काय झाले असते? केशवाहिन्या, केशिका, कॅपिलरीज. धमन्या शरीरभर पसरताना त्यांना फाटे फुटतात. त्यांचा व्यास लहान लहान होत जाऊन त्या केसासारख्या दिसतात. त्यांना केशिका म्हणतात. केशिकांच्या भित्तिका अत्यंत बारीक, एकसरी आणि पातळ असतात. त्यामुळे केशिका आणि पेशी ह्यांच्या दरम्यान पदार्थांची देवाणघेवाण सुलभ होते. या देवाणघेवाणीत रक्तातील ऑक्सिजन, अन्नघटक, संप्रेरके व जीवनसत्वे पेशीत मिळतात, तर पेशीतील टाकाऊ पदार्थ रक्तात येतात. केशिका एकमेकींना जोडल्या जाऊन जास्त व्यासाच्या वाहिन्या तयार होतात. त्यांनाच आपण शिरा म्हणतो. प्रत्येक अवयवांमध्ये केशवाहिन्यांचे जाळे पसरलेले असते. माहीत आहे का तुम्हाला? सामान्यपणे निरोगी मानवाच्या हृदयाचे दर मिनिटास 72 ठोके पडतात. व्यायाम वा काम केल्याने तसेच मनात निर्माण होणाऱ्या भावनांमुळे हृदयाचे ठोके वाढतात. तसेच माणूस आराम करत असताना वा झोपला असताना ते कमी होतात असे आढळून आले आहे. लहान बालकांच्या हृदयाच्या ठोक्यांची संख्या जास्त असते. हृदयाचे ठोके पडत असताना 2 प्रकारचे आवाज येतात. ह्यातील एका आवाजाचे वर्णन लब तर दुसऱ्या आवाजाचे वर्णन डब असे करतात. हृदय प्रत्येक ठोक्याला सुमारे 75 मिलीलिटर रक्त ढकलते. हृदयातील रक्ताभिसरण, हृदयाचे कार्य.
हृदयाद्वारे शरीराच्या विविध अवयवांकडे रक्त पोचविण्याच्या आणि तेथून परत हृदयाकडे आणण्याच्या क्रियेस रक्ताभिसरण म्हणतात. रक्त सतत फिरते राहण्यासाठी हृदयाच्या आकुंचन आणि शिथिलीकरण ह्या एकांतरित क्रिया घडत असतात. हृदयाचं लागोपाठचे एक आकुंचन व एक शिथिलीकरण मिळून हृदयाचा एक ठोका होतो. करून पहा. साहित्य: बारीक छिद्र असणारी 2 फूट लांब रबरी नळी, घड्याळ, नरसाळे. 1. रबरी नळीच्या एका टोकाला नरसाळे जोडा. 2. नरसाळ्याचे उघडे तोंड छातीवर डाव्या बाजूला ठेवा. 3. नळीचे दुसरे टोक हृदयाचा आवाज ऐकण्यासाठी कानाजवळ ठेवा. 4. घड्याळाच्या मदतीने 1 मिनिटात हृदयाचे किती ठोके होतात ते नोंदवा. विचार करा. नाडीचे ठोके, हृदयाचे ठोके व हाताच्या नाडीचे ठोके यांचा सहसंबंध शोधा. सांगा पाहू. 1. कानांच्या मागे किंवा पायांच्या टाचेच्या वरच्या बाजूससुद्धा ठोके अनुभवले जातात. हे ठोके कशामुळे होतात? 2. बोट कापले किंवा कुठेही जखम झाली की काय वाहते? रक्त, ब्लड. रक्त हा लाल रंगाचा एक प्रवाही पदार्थ आहे. रक्त ही द्रायू संयोगी उती आहे. ऑक्सिजनयुक्त रक्ताचा रंग लाल भडक असतो आणि चव खारट असते. तसेच सामू pH 7.4 असतो. रक्त 2 प्रमुख घटकांनी बनलेले असते. रक्तद्रव प्लाझ्मा. रक्तद्रव फिक्कट पिवळसर रंगाचा, नितळ, काहीसा आम्लारीधर्मी द्रव असतो. ह्यात सुमारे 90 ते 92% पाणी, 6 ते 8% प्रथिने, 1 ते 2% असेंद्रिय क्षार व इतर घटक असतात. अल्ब्युमिन सबंध शरीरभर पाणी विभागण्याचे काम करते. ग्लोब्युलिन्स संरक्षणाचे काम करतात. फायब्रिनोजेन व प्रोथ्रोम्बिन रक्त गोठवण्याच्या क्रियेत मदत करतात. असेंद्रिय आयने कॅल्शियम, सोडियम, पोटॅशियम हे चेता आणि स्नायू कार्याचे नियंत्रण ठेवतात. रक्तकणिका, रक्तपेशी. 1. लोहित रक्तपेशी RBC. आकाराने लहान, वर्तुळाकार, केंद्रक नसलेल्या पेशी ह्या पेशीतील हिमोग्लोबिन या घटकामुळे रक्त लाल रंगाचे दिसते. हिमोग्लोबिनमुळे ऑक्सिजन रक्तात विरघळतो. रक्ताच्या प्रत्येक घन मिलीमीटरमध्ये 50 ते 60 लक्ष RBC असतात. RBCची निर्मिती अस्थिमज्जेत होते व त्या सुमारे 100 ते 127 दिवस जगतात. 2. श्वेत रक्तकणिका, पांढऱ्या पेशी WBC. आकाराने मोठ्या, केंद्रकयुक्त रंगहीन पेशी रक्ताच्या प्रत्येक घन मिलीमीटरमध्ये 5000 ते 10,000 पांढऱ्या पेशी असतात. ह्या पेशींचे 5 प्रकार आहेत: बेसोफिल, इओसिनोफिल, न्यूट्रोफिल, मोनोसाइट्स, लिम्फोसाइट्स. पांढऱ्या पेशींची निर्मिती अस्थिमज्जेत होते. कार्य: पांढऱ्या पेशी आपल्या शरीरात सैनिकाचे काम करतात. शरीरात कुठेही रोगजंतूंचा शिरकाव झाल्यास त्यावर या पेशी हल्ला करतात. सूक्ष्मजीवांमुळे होणाऱ्या रोगांपासून रक्षण करतात. 3. रक्तपट्टिका, प्लेटलेट्स. ह्या अतिशय लहान आणि तबकडीच्या आकारासारख्या असतात. रक्ताच्या एका घन मिलीमीटरमध्ये या सुमारे 2.5 लक्ष ते 4 लक्ष असतात. कार्य: ह्या रक्त गोठवण्याच्या क्रियेमध्ये भाग घेतात. रक्ताची कार्ये. 1. वायूंचे परिवहन. फुफ्फुसातील ऑक्सिजन रक्ताद्वारे शरीराच्या सर्व भागात पेशींपर्यंत वाहून नेला जातो. तसेच उतींकडून फुफ्फुसाकडे कार्बन डायऑक्साईड आणला जातो. 2. पोषण तत्वांचे वहन, पेशींना खाद्य पुरवणे.
अन्ननलिकेच्या भित्तिकेमधून ग्लुकोज, अमिनो आम्ले, मेदाम्ले यासारखी पचन झालेली साधी पोषण तत्वे रक्तात घेतली जातात व ती शरीराच्या प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचवली जातात. 3. टाकाऊ पदार्थांचे वहन. युरिया, अमोनिया, क्रिएटिनिन इत्यादी नायट्रोजनयुक्त टाकाऊ पदार्थ उतींकडून रक्तात जमा केले जातात. नंतर हे पदार्थ शरीराबाहेर टाकण्यासाठी रक्ताद्वारे वृक्काकडे वाहून नेले जातात. 4. शरीररक्षण. रक्तात प्रतिपिंडांची निर्मिती होते आणि ते सूक्ष्म जीवाणू व इतर उपद्रवी कण ह्यांच्यापासून शरीराचे रक्षण करतात. 5. विकर व संप्रेरक परिवहन. विकरे आणि संप्रेरके ज्या ठिकाणी स्त्रवतात तेथून ती ज्या ठिकाणी त्यांची अभिक्रिया होते तेथे रक्ताद्वारे वाहून नेली जातात. 6. तापमान नियमन. योग्य अशा वाहिनी विस्फारण आणि वाहिनी संकोचन यामुळे शरीराचे तापमान 37 डिग्री सेल्सिअस इतके कायम राखले जाते. 7. शरीरातील सोडियम, पोटॅशियम यासारख्या क्षारांचा समतोल ठेवणे. 8. रक्तस्राव झाल्यास गुठळी निर्माण करून जखम बंद करणे हे कार्य प्लेटलेट व रक्तद्रवातील फायब्रिनोजेन नावाचे प्रथिन करतात. मानवी रक्तगट, ह्यूमन ब्लड ग्रुप्स. रक्तातील प्रतिजन आणि प्रतिपिंडे या 2 प्रथिनांवर आधारित रक्ताचे वेगवेगळे गट पाडले आहेत. मानवी रक्ताचे ए, बी, एबी आणि ओ असे 4 प्रमुख गट असून RH रिसस पॉझिटिव्ह व RH निगेटिव्ह असे ह्या प्रत्येक गटाचे 2 प्रकार मिळून 8 रक्तगट होतात. उदाहरणार्थ ARH पॉझिटिव्ह व ARH निगेटिव्ह. रक्तदान. एखाद्या व्यक्तीला अपघात झाला की जखमांवाटे रक्तस्राव होतो. अनेक वेळा शस्त्रक्रियेच्या वेळीही रुग्णास रक्त द्यावे लागते. तसेच ॲनिमिया, थॅलेसेमिया, कॅन्सरग्रस्त रुग्णांनाही बाहेरून रक्तपुरवठा केला जातो. शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी त्या व्यक्तीला बाहेरचे रक्त दिले जाते. ह्याला रक्तपराधान म्हणतात. रक्तगट अनुवंशिक असतात व ते आपल्या शरीरात माता व पित्याकडून येणाऱ्या जनुकांवर अवलंबून असतात. रक्तदान करताना रक्तगट जुळल्यासच ते रक्त रुग्णाला दिले जाते. रक्तपराधनात रक्तगट न जुळल्यास रुग्णाला धोका पोहोचू शकतो. त्यामुळे रुग्ण दगावण्याचाही संभव असतो. आजचा रक्तदाता उद्याचा रक्त घेणारा असू शकतो. काहीही अपेक्षा न करता दिलेले रक्तदान हे जीवनदान आहे. अपघात, रक्तस्राव, प्रसवकाळ आणि शस्त्रक्रिया अशा स्थितीमध्ये रुग्णास रक्ताची गरज पडते. निरोगी व्यक्तीद्वारा केलेल्या रक्तदानाचा उपयोग गरजू रुग्णाचे जीवन वाचवण्यासाठी केला जातो. ह्यामुळेच रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. रक्तपराधनासाठी रक्ताचा पुरवठा कोठून होतो? रक्तपेढ्या. रक्तपेढ्यांमध्ये निरोगी व्यक्तीच्या शरीरातून विशिष्ट पद्धतीने रक्त काढले जाते आणि ते गरजूंना पुरवले जाते. जमा झालेले रक्त लगेच वापरायचे नसल्यास ते रेफ्रिजरेटरमध्ये काही दिवसापर्यंत ठेवता येते. रक्तदाता. जी व्यक्ती रक्त देते तिला रक्तदाता म्हणतात. रक्तग्राही. ज्या व्यक्तीला रक्त दिले जाते ती व्यक्ती म्हणजे रक्तग्राही होय. ओ गटाचे रक्त इतर सर्व गटांना देता येते, तर AB गटाची व्यक्ती सर्वांकडून रक्त घेऊ शकते. म्हणून ओ रक्तगटाला सर्वयोग्य दाता युनिव्हर्सल डोनर म्हणतात, तर AB रक्तगटाला सर्वयोग्य ग्राही युनिव्हर्सल रेसिपियंट म्हणतात. माहिती मिळवा. तुमच्या परिसरातील एखाद्या रक्तपेढीला भेट द्या व रक्तदानासंबंधी अधिक माहिती मिळवा. हे नेहमी लक्षात ठेवा, आपल्या शरीरात नवीन रक्त तयार होण्याची प्रक्रिया सतत चालू असते. रक्तदानासाठी एका वेळी एका व्यक्तीचे 350 मिलीलिटर रक्त घेतले जाते, तर आपले शरीर 24 तासांमध्ये घेतलेल्या रक्ताच्या तरल भागाची पूर्ती करते. गर्भावस्था,
स्तनपान काळ सुरू असणाऱ्या स्त्रियांना रक्तदान करता येत नाही. रक्तदान केल्यानंतर कोणताही त्रास होत नाही. 18 वर्षावरील निरोगी व्यक्ती वर्षातून 3-4 वेळा रक्तदान करू शकते. रक्तदाब. हृदयाच्या आकुंचन प्रसरणामुळे धमन्यातील रक्त सारखे प्रवाहित ठेवले जाते. आकुंचनामुळे धमन्यांच्या भिंतीवर रक्ताचा दाब पडतो, त्यास रक्तदाब असे म्हणतात. शरीराच्या सर्व भागात रक्त पोचण्यासाठी योग्य रक्तदाब हा आवश्यक असतो. हृदयाच्या आकुंचनाच्या वेळी जो दाब नोंदवला जातो त्यास सिस्टॉलिक दाब, आकुंचक दाब असे म्हणतात व प्रसरणाच्या वेळी नोंदल्या जाणाऱ्या दाबास डायस्टोलिक दाब, प्रकुंचनीय दाब असे म्हणतात. निरोगी माणसाचा रक्तदाब सुमारे 120 ते 80 मिलीमीटर ते 139 ते 89 मिलीमीटर मर्क्युरीच्या पाऱ्याच्या स्तंभाएवढा असतो. तो मोजण्यासाठी स्पिग्नोमॅनोमीटर नावाचे यंत्र वापरतात. उच्च रक्तदाब. माणसाच्या शरीरातील साधारण रक्तदाबापेक्षा जास्त दाब म्हणजे उच्च रक्तदाब होय. उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींच्या धमन्यांमध्ये अनावश्यक तणाव निर्माण होतो. उच्च रक्तदाब म्हणजे हृदयाला गरजेपेक्षा जास्त काम करावे लागते. या दोन्ही सिस्टॉलिक व डायस्टॉलिक दाब वाढलेले असतात. प्रकार: सिस्टॉलिक दाब, डायस्टॉलिक दाब. साधारण रक्तदाब 90 ते 119 मिलीमीटर, 60 ते 79 मिलीमीटर. पूर्व उच्च रक्तदाब 120 ते 139 मिलीमीटर, 80 ते 89 मिलीमीटर. उच्च रक्तदाब अवस्था 1 140 ते 159 मिलीमीटर, 90 ते 99 मिलीमीटर. उच्च रक्तदाब अवस्था 2 160 मिलीमीटरपेक्षा जास्त, 100 मिलीमीटरपेक्षा जास्त. ए, बी आणि ओ या रक्तगटांचा शोध इसवी सन 1900 साली डॉ. कार्ल लँडस्टेनर यांनी लावला. या शोधाबद्दल त्यांना 1930 सालचे नोबेल पारितोषिक देण्यात आले. एबी रक्तगटाचा शोध डिकास्टेलो आणि स्टर्ली यांनी 1902 मध्ये लावला. माहिती आहे का तुम्हाला? रक्तशास्त्र, हेमॅटॉलॉजी. रक्त तयार करणारे अवयव आणि रक्ताचे रोग ह्यांचा अभ्यास करणारी वैद्यक विज्ञानाची शाखा. रक्ताच्या सर्व रोगांचे निदान करणे व त्यावर उपचार करणे याविषयीचे संशोधनही या शाखेत केले जाते. माहिती मिळवा. तुमच्या जवळच्या एखाद्या दवाखान्याला भेट देऊन रक्तदाब मोजण्याच्या यंत्राच्या साहाय्याने बीपी कसे मोजतात याविषयी माहिती मिळवा.